नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद। तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे। आदी आदी आदी, आय लव्ह यू सो मच आदी, ती त्याला मिठी मारत बोलली तसा तो हसला। आय लव्ह यू टू चष्मीस, माय चष्मीस, यू आर माइन, ओनली माइन, तो बोलला। त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवले, तशी ती अजूनच मोहरली। आता पुढे दोघेही एकमेकांच्या मिठीत होते बराच वेळ। इतक्यात उहू उहू थोडंसं खोकत रियांश बोलला तसे दोघेही गडबडून एकमेकांच्या मिठीतून बाजूला झाले। रियांश आत्ताच दरवाजा उघडून आत आला होता आणि तो त्यांना दोघांना बघून मिश्किलपणे हसत होता, पण आधी मात्र डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहत होता। ह्याला काय आत्ताच मध्ये तडमडायचं होतं का? किती छान वाटत होतं तिच्या मिठीत, आधी मनातच बोलला। कोणाच्याही रूममध्ये येताना डोअर नॉक करून यावं इतकेही मॅनर्स नाही आहेत का तुझ्यात? आधी धारधार नजर त्याच्यावर टाकत बोलला। हो, ते मॅनर्स आहेत मला, पण काय आहे ना, हॉस्पिटलमध्ये पण असं नॉक करून यायचं असतं का? आणि ते पण माझ्याच बेस्ट फ्रेंडच्या वॉर्डमध्ये? खरंच माहीत नव्हतं रे मला। आणि आत्ता मला काय माहीत इथे माझा मित्र रोमांस करायला ॲडमिट झालाय ते? रियांश दात विचकत बोलला। तसा आधी अजूनच त्याच्याकडे रागाने पाहू लागला, पण इथे युविका मात्र लाजून चूर झाली होती। मी निघते, ती म्हणाली। युवी थांब ना, आधीचा आवाज आला तशी तिची बाहेर जाणारी पावलं जागीच थांबली। युवी, तू ह्याच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस, हा असाच आहे। एनिवेज हा रियांश आहे, माझा बेस्ट फ्रेंड, आणि रियांश ही आधी पुढे काही बोलणार तोच रियांश बोलला। युविका, युविका सबनीस, तुझी चष्मीस, बरोबर ना? रियांश बोलला तसा आधी पुन्हा त्याला खाऊ की गिळू ह्या नजरेने पाहू लागला। युविका पण त्याच्याकडे पाहतच राहिली। अशी पाहू नकोस मला, तुमच्या लव्ह स्टोरीचा मी पण साक्षीदार आहे, ओके? विचार हवं तर आधीला। इनफॅक्ट मी तर म्हणेन माझ्याशिवाय तुमची लव्ह स्टोरी अपूर्णच होती, नाही का आधी? रियांश थोडंसं हसून बोलला तसं पुन्हा आधी त्याच्याकडे डोळे बारीक करून बघू लागला आणि त्याला गप्प राहण्याचा इशारा करू लागला, पण तो कुठे थांबतोय? पण मला कळत नाही, कालपर्यंत देवदास झालेला माझा मित्र आज चक्क रणवीर कपूरच्या रोलमध्ये कसा काय आला? म्हणजे तुमचं झालं का पॅचअप? नो नो, म्हणजे तुमचं कधी जुळलंच नव्हतं तर तुटणार कसं ना? पण मला हे विचारायचं होतं की तुम्ही एकमेकांचं प्रेम ॲक्सेप्ट केलं का? आणि हे कधी आणि कसं झालं? रियांश बडबडत होता। रियांश, मी तुला सगळं सांगतो नंतर, पण आधी तू तुझ्या तोंडाचा पट्टा बंद कर, आधी त्याच्यावर नजर रोखत बोलला तसा तो तोंडावर बोट ठेवून गप्प झाला। ओके, मी निघते मग, युविका एकदा आधीकडे पाहत बोलली। बिचारी पुरती गडबडली होती। मग रियांशकडून नजर चुकवून ती तिथून जाऊ लागली। युविका, बरं झालं तू आमच्या आधीला हो म्हणालीस, इतक्या दिवसात त्याची स्वतःची अवस्था कशी झाली होती ना, नव्हती पाहवत मला। तो वेड्यासारखं प्रेम करतो ग तुझ्यावर, मी खूप खुश आहे त्याच्यासाठी की त्याला त्याचं प्रेम मिळालं। तूच त्याला सांभाळू शकतेस, प्लीज त्याला सांभाळ आता, तो फक्त तुझाच आहे। रियांश बोलला तसा आधी युविकाकडे पाहू लागला। युविकाला मात्र भरून आलं, कारण तो इतकं जास्त प्रेम तिच्यावर करत होता आणि तरी इतके दिवस तिने त्याला झुरवलं होतं आणि स्वतःसुद्धा झुरली होती त्याच्यासाठी, पण आज त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तिला खूप बरं वाटत होतं। ती पटकन त्याच्या जवळ आली आणि तिने त्याचे कपाळावरचे केस तिच्या हाताने थोडे वर केले आणि तिथे तिचे ओठ टेकवले, तसा तो मात्र स्तब्ध झाला। आय लव्ह यू, आय एम ऑलवेज विथ यू, प्लीज टेक केअर, ती बोलली तशी त्याच्या ओठांवर स्माईल आली। ती तिच्या ह्या कृतीतून तिचं त्याच्यावर असलेलं प्रेम व्यक्त करत होती, कळलं त्याला। आय लव्ह यू टू डिअर, तो पण बोलला, तशी ती हसली
बाय. ती त्याच्या गालावर हात ठेवून हसून बोलली. तसं त्याने पण तिला बाय केलं. मग तिने रियांशला पण बाय केलं आणि ती तिथून निघून घरी गेली. सो मिस्टर आदित्य इनामदार, अब बताओ ये सब कैसे हुआ? हा. रियांश त्याच्यासमोर बसला आणि बत्तीशी दाखवत भुवया उडवून विचारू लागला. तशी आधीने एक नजर त्याच्यावर टाकली. ते मी नीटच ड्राईव्ह करत होतो, पण तो मुलगा बाईकवरून खूपच फास्ट माझ्या गाडीसमोर आला आणि धडकला. त्यामुळे ॲक्सिडेंट झाला. आणि आधी बोलतच होता की रियांशने त्याला अडवलं. अरे बास बास, हे सगळं मला माहीत आहे. तू ऑलरेडी सांगितलं आहेस. मी तुला चष्मीसबद्दल विचारतोय. ही कशी काय मानली? रियांशने विचारलं. चष्मीस नाही हा, युविका म्हणायचं. तिला चष्मीस फक्त मीच म्हणणार. आधी त्याला त्याची तर्जनी दाखवून बोलला तशी रियांशने नकारार्थी मान हलवली. ओके बाबा, युविका. खुश? आता सांगशील? रियांशने त्याच्यासमोर हात जोडत विचारलं. तसा आधी कालातच हसला. हो सांगतो, आधी बोलला आणि मग त्याने रियांशला घडलेला सगळा प्रकार सांगितला. म्हणजे कसा निकिताने त्याला किस केला, युविकाने तो पाहिला, ती हर्ट झाली, मग त्याच्याशी भांडली, तो पण तिच्याशी भांडला आणि सुसाट गाडी घेऊन निघाला. त्याचा ॲक्सिडेंट झाला. ती रडत रडत इथे आली. त्याला सुखरूप पाहून तिला खूप आनंद झाला आणि त्यामध्ये तिने तिचं त्याच्यावर असलेलं प्रेम स्वीकारलं. रियांश तर दोन्ही गालावर हात ठेवून त्याचं ऐकत होता. वाव यार, ही तर फिल्ममधली सिच्युएशन झाली. बट आय एम सो मच हॅपी फॉर यू. रियांश त्याला मिठी मारत बोलला. अरे हो हळू ना, हात फ्रॅक्चर आहे माझा, आधी बोलला. कारण रियांशने त्या हाताला पण घट्ट मिठी मारली होती. तसा रियांश पटकन बाजूला झाला. सॉरी हां, दुखतंय का? रियांशने पुन्हा त्याचा तोच हात ताबत विचारलं. तसा आधी कळवळला. आऊच रियांश, आम सॉरी. रियांश पुन्हा हसत बोलला. तुला तर मी बघतो नंतर, थांब तू. आधी आता त्याच्याकडे चिडून बघत बोलला. ओके बघ नंतर, पण आधी जेवून घेऊ चल. रियांश बोलला आणि त्याने प्लेटमध्ये जेवण वाढून घेतलं. आधीचा नेमका उजवा हात फ्रॅक्चर झाला होता, त्यामुळे त्याला जेवण तर भरवावंच लागणार होतं. तो रियांशकडे पाहू लागला. असा पाहू नकोस, भरवतोय तुलाच, वेट. रियांश बोलला आणि त्याने त्याला चमच्याने एक एक घास भरवायला सुरुवात केली आणि स्वतःसुद्धा जेवू लागला. तू जेवला नव्हतास काय? आधीने विचारलं. तुला बघितल्याशिवाय माझ्या पोटात कुठे जेवण जाणार होतं, म्हणून मॉमला दोघांचं जेवण एकत्रच द्यायला सांगितलं. रियांश बोलला तसा आधी त्याच्याकडे पाहून हसला. थँक्स रियांश, आधी बोलला. तुझं काय आता हे जेवायचं आहे की नाही तुला? हे थँक्स वगैरे काय, बेस्ट फ्रेंड्स आहोत ना आपण. मग आता पुन्हा थँक्स बोललास ना तर एकटाच जेवेन, तुला अजिबात देणार नाही. रियांश गाल फुगवून बोलला तसा आधी हसला. ओके बाबा, नाही बोलणार. आधी बोलला आणि त्याने केलं. तसा रियांशने हसून त्याला घास भरवला. आता त्यांचं जेवण झालं होतं आणि ते अवांतर गप्पा मारत बसले होते. रियांश, मी तुला अक्षयबद्दल सांगितलं होतं ना, ती दिव्या जिच्यासोबत सध्या तो रिलेशनशिपमध्ये आहे, आधी बोलला. हो, मग तिचं काय? रियांशने विचारलं. अरे तिला मी मागचे 2 दिवस झाले कॉल करतोय, पण ती कॉल रिसीव्ह करतच नाही, आधी बोलला. मला वाटतं की कदाचित तुझा नंबर बघून उचलत नसावी. ट्रू कॉलरवर नंबर व्हेरीफाय होतो ना, त्यात तुझं नाव दिसलं असेल तिला. रियांश बोलला तसा आधी विचारात हरवला. येस, यू आर राईट. म्हणून ती आमच्या लँडलाईनवरून केलेला कॉल पण नव्हती घेत. शिट यार, आता मी तिच्यापर्यंत कसा पोहोचू, आधी बोलला. डोंट वरी आधी, तू माझ्या नंबरवरून कॉल करून बघ, कदाचित उचलेल ती कॉल. रियांश बोलला तशी आधीच्या डोळ्यात एक चमक आली. येस, दे इथे तुझा फोन, आधी बोलला. ओ हॅलो, फोन दे काय, किती वाजलेत बघ, आता ह्या वेळेला कॉल करणार आहेस का तिला? आणि असंही आधी तू ह्यातून बरा हो, मग आपण बघू त्या मॅटरचं काय करायचं ते, ओके.
रियांश बोलला तशी आधीने पण होमध्ये मान डोलावली. सध्या युवीने त्याचं प्रेम स्वीकारलं होतं. त्यातच तो खूप जास्त खुश होता. इथे युविका घरी आली होती. ती फ्रेश झाली आणि जेवून पुन्हा तिच्या रूममध्ये आली. पण आज जे तेच तिच्या चेहऱ्यावर झळकत होतं ते काहीतरी वेगळंच होतं. मध्ये मध्ये स्माईल करत होती ती. ब्लश होत होती. कधी स्वतःचा चेहरा स्वतःच्या हाताने लपवत होती. खूपच खुश होती. असं वाटत होतं की आज मैं ऊपर आसमान नीचे, तसं झालेलं तिला. राहून राहून आधीचा चेहरा आठवत होता आणि चेहऱ्यावर लाली चढत होती. त्याची आजची खट्ट मिठी आठवत होती. त्याने तिच्या डोक्यावर केलेला किस आठवत होता. आज झोप काही लागणार नव्हती मॅडमला. फोन करू का त्याला? नको नको, झोपला असेल. बरं दिसेल का आत्ता फोन केला तर? त्याला काय वाटेल? हिला करमत नाही का माझ्याशिवाय? ओ गॉड, नकोच. तो काय विचार करेल? पण आत्ता मला त्याच्याशी बोलायचं आहे. त्याचा आवाज ऐकायचा एकदा. करू का फोन? ती सगळं स्वतःच्या मनालाच विचारत होती. शेवटी तिने धडधडत्या हृदयाने तिचा फोन हातात घेतला आणि त्यावर त्याचं नाव सर्च केलं. सडू. ते नाव पाहताच एक स्माईल आली तिच्या चेहऱ्यावर. तिने त्या नावावर एक किस केला. पण लगेचच तिच्या फोनची रिंगटोन वाजली. तशी ती दचकली. पण स्क्रीनवरचं नाव पाहूनच शॉक झाली. कारण तिच्या सडूचाच कॉल होता. तशी तिच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली त्याचं नाव पाहून. म्हणजे इथे फक्त तीच नाही तर तो सुद्धा तिला खूप जास्त मिस करत होता. हॅलो. तिने फोन उचलला आणि बोलली ती. हाय स्वीटी. तो बोलला पण ते ऐकून मात्र तिच्या पोटात गोळा आला. युविका. युविका नाव आहे माझं, ती कशीबशी म्हणाली. आय नो, पण माझी स्वीटी आहेस तू. तो हसून बोलला. पण त्याचे शब्द मात्र तिला कोणत्या तरी वेगळ्याच दुनियेत नेत होते. चष्मीस आहेस ना? कधीपासून ती काहीच बोलत नव्हती म्हणून तोच बोलला. पण त्याला कोणी सांगावं की बाबा इतकं पॅम्पर आजपर्यंत कोणी केलं नव्हतं तिला. त्यामुळे ती ब्लँक झाली होती. येस, आहे मी, युविका बोलली. काय करत होतीस इतका वेळ? म्हणजे झोपली नाहीस का अजून? की तुला पण माझ्यासारखी झोप नाही येत? त्याने विचारलं तशी तिची बॉडी थरथरायला लागली. कारण खरंच तर बोलत होता तो. नव्हतीच तिला झोप येत. युवी, बोल ना काहीतरी. तो बोलला. हं? हां, म्हणजे झोपलेच होते पण तुझा कॉल आला ना म्हणून उठले. तिने फेक मारली त्याला. कारण खरं काही ती सांगू शकत नव्हती त्याला. तेवढी हिंमत अजिबात झाली नसती तिच्याच्याने. तसा तो मात्र गालातच हसला. अच्छा, झोपली होतीस तरीसुद्धा एका रिंगमध्येच फोन रिसीव केलास तू माझा? तो बोलला तसं आत्ता तिला कुठे पळून जाऊ की काय असं वाटू लागलं. नाही, म्हणजे ते. तिची आता ततपप झाली होती. युवी, इट्स ओके डिअर. मला माहीत आहे तू माझाच विचार करत होतीस. पण आता जास्त विचार करू नको डिअर. आय एम फाईन. आणि मी उद्या घरी येणारच आहे. तेव्हा मला एकटं नको सोडू. आय नीड यू. तो बोलला तसं पुन्हा तिच्या पोटात काहीतरी घुसळलं गेलं. पण चेहऱ्यावर मात्र एक स्माईल आली. प्लीज टेक केअर, ती बोलली. येस, आय एम टेकिंग डिअर, तो बोलला. गुड. ठेवू मग? तिने विचारलं. नको ना, प्लीज. तो बोलला तसा पुन्हा तिच्या पोटात गोळा आला. खरं तर तिला पण फोन ठेवायचा नव्हताच. पूर्ण रात्र पण ती त्याच्याशी बोलू शकली असती. पण सध्या त्याला आरामाची गरज होती म्हणून फोन ठेवणं भाग होतं. आधी, ती बोलली. येस स्वीटी, बोल ना, मी ऐकतोय, तो बोलला. तसं पुन्हा तिच्या पोटात काहीतरी हालचाल जाणवली. त्याच्या स्वीटी बोलण्याने तिला काहीतरी वेगळंच फील होत होतं. आधी, गुड नाईट, आता आराम कर, ओके, ती कशीबशी बोलली. त्याच्या शब्दांपुढे तिला काहीच सुधरत नव्हतं. अजून काहीतरी तुला बोलायचं आहे का युवी? त्याने विचारलं तशी ती विचार करू लागली. मला तर काही नाही बोलायचं, ती मनातच बोलली. आय लव्ह यू, बोल ना. त्याचाच समोरून आवाज आला तशी ती गालातच हसली. गुड नाईट अँड स्वीट ड्रीम्स, नाव बाय, ती हसतच बोलली आणि तिने फोन कट केला. धडधड तर खूपच वाढली होती तिची.
खूपच लाज दाटून आली होती तिला. तसं त्याने मात्र त्या कट झालेल्या फोनकडे पाहून एक स्माईल दिली. त्याला कळलं ती लाजत होती. झालं का तुझं? काढू का आता मी हे ब्लूटूथ? रियांश वैतागून बोलला. कारण जोपर्यंत त्यांचं बोलणं होत नाही तोपर्यंत आधीने रियांशच्या कानात जबरदस्तीने ब्लूटूथ घालून त्यावर मोठ्या आवाजात सॉंग्स लावले होते, जेणेकरून त्यांचं दोघांचं होणारं प्रेमाचं संभाषण रियांशला ऐकू जाऊ नये. इथे युविका हसत हसतच बाथरूममध्ये जाऊ लागली. तोच तिच्या फोनवर मेसेज झळकला. हे स्वीटी, डोंट मिस मी हा. माझा जास्त विचार करत जागी राहू नकोस. वेळेत झोपून घे. नाहीतर झोप पूर्ण झाली नाही तर सकाळी हेडेक होईल. ओके? आय लव्ह यू सो मच डिअर. गुड नाईट. टेक केअर. त्याचाच मेसेज होता, तिच्या सडूचा. आणि तो वाचून पुन्हा तिच्या ओठांवर स्माईल आली. तिने स्वतःभोवती एक गिरकी घेतली आणि त्या मेसेजवर तिचे ओठ टेकवले. आय लव्ह यू सो मच आधी. ती मोठ्यानेच बोलली आणि मग बाथरूममध्ये फ्रेश व्हायला गेली. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.